हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये। आज आम्ही निघालोय शॉपिंग करायला, दिवाळीची शॉपिंग साठी निघालोय आणि ही माझी दुसरी दिवाळी पण माझ्या पिल्लूची पहिली दिवाळी आहे। आणि दिवाळी हा सण खूप मोठा आहे, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर हा सर्वात मोठा सण आहे आणि आपण तो खूप आनंदाने उत्साहाने साजरी करतो। तर आणि ही दिवाळी माझ्या पिल्लूची फर्स्ट दिवाळी, त्यामुळे आम्हाला तो जास्त स्पेशल करायचा आहे आणि त्यासाठीच तिला ड्रेस वगैरे घ्यायला जायचंय। तर मग आम्ही आता निघालोय, आता जायचं असेल लगेच। मी तिला आवरलंय, तिला दाखवते ती काय करतेय। तर मग बिल्लू बिल्लू यायचं ना, दिवाळीची शॉपिंगला यायचं ना, तुला यायचं ना। हात असा टाकायचा बघ्या, इकडे बघ इकडे बघ, चल। आणि आम्ही ऑलवेज रेडी राहतो कुठेही जाण्यासाठी, तसंच आता पण रेडी आहे। छान असा ड्रेस घातलाय, खाली नॉर्मल अशी पॅन्ट घातलीये आणि वरतून आता फक्त टोपी। थोडं बाहेर ऊन आहे, थोडंसं गरमी आहे, त्यामुळे मग असं नॉर्मल कपडे घातले तिला, म्हणजे जास्त गरमी नको लागायला। वरतून एक कॅप येईल आणि मग आम्ही निघू। तर चला मग दाखवते तुम्हाला कशी शॉपिंग करतो, कसा ड्रेस घेतो ते। कंटिन्यू राहा पुढचं ब्लॉग बघण्यासाठी। ड्रेस बघायचा, ड्रेस म्हणजे थोडंसं ट्रेडिशनल दाखवा दिवाळीसाठी। सॉफ्ट कपडा आहे, थोडंसं रिकॉर्ड लागलो समजायला तरी पाच तू पाच बुक भरायला लाव, माझा आयडिया येऊन जाईल। एक नंबर आहे, काही विषय नाही, त्यातून बदल तुम्हाला आता आता इथे आम्ही बरेच असे दुकानांमध्ये ड्रेसेस बघितले, पण काय असतं ना, दिवाळी म्हटलं की हे त्याच सेम कपड्याचे किंवा सेम ड्रेसचे जास्त पैसे लावतात। त्यांना असं वाटतं की जास्त पैसे लावल्यावरती दिवाळीमध्ये होऊन जाईल, खपून जाईल माल। पण मग आम्ही पण मग बरेचसे बघितले, पण आम्हाला काही इतके आवडले नाही, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं। आणि पिल्लूच्या आत्यासाठी मोबाईल घ्यायचा होता, मग आम्ही तिथे मोबाईल घेतला आणि इथे पिल्लू त्या दीदीकडे जाऊन खेळत होती। त्यानंतर मग फायनली एका ठिकाणी आम्ही ड्रेस घेतला आणि मग निघालो घरी यायला। इतक्यात घरी आले आणि इतकं थकल्यासारखं झालेलं, बास कधी काहीच आणलं नाही, फक्त तिला 2-3 ड्रेस आणले आणि थोडंफार आकाशकंदील ते आणलं, बास। पण एवढं थकल्यासारखं झालं ना, बास कधी। मस्त झोपलाय आणि इथं आमच्या पिल्लूला आता चोळीत टाकलंय, अजून ती झोपलीच नाहीये, अजून झोपलंच नाही बाळ। अग बाई झोपा, ये ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजर साठी, मांजर गेली रागान। आणि कुठूनही आल्यावरती माझं पहिलं मला जे पाहिजे असतं ते म्हणजे चहा आहे आणि त्यासाठी
आज मम्मीकडे चहा ठेवलाय आणि एक साईड पिल्लूला. इकडे माझा चहा रेडी आहे. चहा सोबत खारीक खाते, जरा बरं वाटल, कारण की खरंच एवढे थकले. जरी फिरले ना तरी असं वाटतं की बापरे किती फिरले, किती नाही, अक्षरशः हातपाय दुखायला लागले. आता टाइम पण झाले 5:30 होत आले. स्वयंपाक पण करायचा आहे. आधी चहा वगैरे पिऊन घेते आणि मग लगेच स्वयंपाकाची तयारी करते. आणि यानंतर म्हणजे इथून पुढे काही शूट होणार नाही करणं. सो मग मी आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, खुश राहा, काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. सोबत माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मी असं मागं पुढे याच्यामुळे होती कारण इकडं माझ्या हातात दोरी आहे आणि इकडं माझं पिल्लू झोपतंय. आता जर ती लवकर झोपली तर पटकन स्वयंपाक करता येईल मला, कारण की आता कोणीच नाहीये. हे आणि भाऊ पण गेले मशीनचं आवरायला. छोकली पण क्लासला गेलाय, त्यामुळं पटकन आवरावं लागेल. ही जर झोपली तर पटकन स्वयंपाक होईल. तशी वाटतंय झोपेलच. बरं चला, मी आता इथेच माझा आजचा ब्लॉग एंड करते. भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.